नवरात्रीची उपासना जागर सध्या मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे। आपण मातेच्या 9 रूपांची पूजा अर्चना या नवरात्रीमध्ये करतो, पण मातेची रूपे अनंत आहेत। ती सतत भक्तांना संकटातून तारून ऊर्जा स्फूर्ती देणारे आहेत। पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप यांच्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत प्रत्येक राजघराण्याची आपली कुलदैवता आहे आणि त्या कुलदैवतांचा इतिहास पण अद्भुत आहे। या नवरात्र उत्सवात जाणून घेऊया आपल्या इतिहासातील राजे महाराजांचा कुलदैवतांचा अद्भुत वारसा। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कलाकार चॅनलला सबस्क्राइब करून या ऐतिहासिक प्रवासात आमच्या सोबत राहा। नमस्कार, मी पूर्वा आणि तुम्ही पाहत आहात कलाकार प्रस्तुत नवदुर्गा उत्सव विजयाचा सन्मान स्त्री शक्तीचा। पृथ्वीराज चौहान हे 12व्या शतकातील अजमेरचे राज्यकर्ते होते। त्यांची कुलदैवता मानली जाते आशापुरा माता। आशापुरा माता ही चौहान राजवंशाची कुलदेवी आहे, जिला शाकंभरी माता असंही म्हटलं जातं। महाराणा प्रताप हे भारतातील एक वीर राजे होते। ते 16व्या शतकातले मेवाडचे राजपूत राजे होते। त्यांची कुलदैवता होती बाणमाता। चित्तोडगड जिल्हा येथे बाणमातेचे प्राचीन मंदिर आहे। बाणमातेची मूर्ती शस्त्रधारी आहे। हल्दीघाटच्या लढाईच्या वेळी महाराणा प्रताप यांनी या देवीची पूजा केली होती। नवरात्रीत आजही या बाणमातेच्या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो। महाराज अग्रसेन आणि अग्रवाल समाज यांची कुलदैवता देवी महालक्ष्मी आहे। अग्रोहा राज्याचे राजा महाराज अग्रसेन हे अग्रवाल जातीचे पितामह होते। भगवान श्रीरामाची 34वी पिढी असा अग्रवाल समाजाचा उल्लेख आहे। त्यांची कुलस्वामिनी देवी महालक्ष्मी आहे। महालक्ष्मी ही धनाची देवता आहे। हरियाणामध्ये अग्रोहा येथे श्री महालक्ष्मीचे सुंदर व भव्य असे मंदिर आहे। चौल, पल्लव आणि विजयनगरचे राजा यांची कुलदैवता म्हणजे कामाक्षी देवी। कामाक्षी मंदिर तामिळनाडू राज्यातील कांचीपुरम येथे आहे। देवी कामाक्षी पार्वतीचे रूप आहे। देवी पद्मासन स्थितीत विराजमान आहे। दक्षिण भारतात शक्तीची राजधानी असे या मंदिराला मानतात। कांचीपुरमची कामाक्षी देवी फक्त धार्मिक दृष्टीने महत्त्वाची नसून चौल साम्राज्याचे राजकारण, संस्कृती व राज्य संरक्षणासाठी केंद्रबिंदू आहे। या देवीला संरक्षिका असं मानले जाते। जैसलमेर भाटी घराण्याची कुलदैवता तनूट माता आहे। तनूट मातेचे मंदिर भारत-पाकिस्तान सीमेवर आहे। या मंदिरात 1965 व 1971च्या युद्धात मोठ्या प्रमाणात बॉम्ब टाकण्यात आले, पण त्यातील एकही बॉम्ब मंदिर परिसरात फुटला नाही, म्हणून या मातेला युद्धवाली माता असेही म्हणतात। सैनिकांनी या देवीला आपली कुलदैवता मानले आहे। गौंड साम्राज्याच्या ज्या वेगवेगळ्या जमाती होत्या त्यांची कुलदैवता माता चंडिका महाकाली या होत्या। युद्ध करण्यासाठी जाताना हे लोक या देवतांची पूजा अर्चा करत युद्ध जिंकल्यावर देवतांना योग्य सन्मान देत असत। माता राजराजेश्वरीचे मंदिरही गौंड साम्राज्यानेच बांधले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवता तुळजापूरची भवानी माता आहे। महाराष्ट्रातील तुळजापूर येथे असलेल्या या भवानी मातेच्या मंदिराला 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते। भवानी मातेने महाराजांना चंद्रहास नावाची तलवार दिली, जी भवानी तलवार म्हणून प्रसिद्ध झाली। या तुळजा भवानी मातेचा महिमा आम्हा सर्वांनाच ज्ञात आहे। अशा प्रकारे आपल्या नवदुर्गांप्रमाणेच देवी मातांची अनंत रूपे आहेत। आज आपण या नवरात्र उत्सवानिमित्ताने या देवी मातांच्या अनेक रूपांपैकी काही रूपांचे दर्शन घेतले। या देवतांचा महिमा अगाध आहे, त्यामुळे त्यांच्या पुढे आम्ही श्रद्धेने लीन होत आहोत। या वर्षी नवरात्रीचा 8वा दिवस म्हणजे आश्विन शुद्ध सप्तमी। काल रात्री मातेचे पूजन। अंधकार भीतीचा नाश करणारी अशी ही माता आहे। वयाच्या 74व्या वर्षी सुखोई सारखे लढाऊ विमान चालवणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील त्या उत्तम वकील व राजकारणी होत्या। महिलांच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले। त्याद्वारे पाळणाघर मदत योजना, महिला बँकांची स्थापना केली। या उपक्रमांद्वारे अनेक महिलांच्या मनातील भीतीचा नाश करून त्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य करणाऱ्या आधुनिक नवदुर्गा म्हणजे श्रीमती प्रतिभाताई पाटील आहेत। म्हणूनच कलाकार प्रस्तुत नवदुर्गा उत्सव विजयाचा सन्मान स्त्री शक्तीचा या सिरीज मधले 8वे पुष्प आम्ही भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना समर्पित करीत आहोत। आमच्या कलाकार टीम कडून तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। पण जाण्याआधी आमची नवदुर्गा सिरीज तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा
असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि यासोबतच कलाकार दिनाविशेषचे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा.